राजुरा येथील रहिवासी गजानन खाडे वय 59 वर्ष राहणार राजुरा पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर या गावातील ते रहिवासी असून गावातील काही निगडित राजकीय लोक हे गजाननवर कोणत्याही माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करत असल्याची तक्रार गजानन खाडे यांनी ग्रामीण अधीक्षक अमरावती यांच्याकडे दाखल केली। गजानन यांच्या शेतीला लागून बाहेर गावाहून आलेले एका इसमाचे शेत आहे। ते शेजारी नेहमीच गजानन व त्यांची पत्नी उषा गजानन खाडे हे आपल्या स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले तरी शेजारी वास्तव्यास असलेले शेतकरी हे खोट्या तक्रारी करतात। त्यावर पोलीस स्टेशनने चौकशी न करता FIR दाखल करून ज्येष्ठ नागरिक गजाननवर गुन्हे दाखल करतात। गजाननचा मुलगा कीर्तनकार आहे असे असताना त्या घराचे संस्कार कसे असतील इतके सारे असून शेतीच्या वादावरून होत असलेल्या त्रासापायी यावर्षी त्यांचे शेत पडीत आहे। काही दिवसा अगोदर गजानन खाडेची पत्नी उषा हिला मारहाण केली होती। तेव्हा उषाच्या हाताला मारहाण केल्याने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून गजानन हे तहसील कार्यालयामध्ये तक्रार करत आहे, परंतु अद्यापही त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्या जात नाही। तक्रार करून तक्रारीवर चौकशी करण्यात यावी आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खाडे परिवाराकडून होत आहे। माझे नाव उषा गजाननराव खाडे। काय झाला प्रकार? मी शेतात गेली असताना मी त्या बाईला म्हटलं बा का हात गोटा कोण हे केला, तर ती म्हणत होती ती माझ्या अंगावर चालली एक तर माझा हात ओढला। माझा हात असा फ्रॅक्चर आहे। फ्रॅक्चर आहे? हो। आवाज मग तुम्ही घरी आल्या? मी घरी आले, मी रिपोर्ट द्यायला गेले पोलीस स्टेशनमध्ये। रिपोर्ट दिला। प्रदीप रघुते, विदर्भ न्यूज, NS।